यस, नमस्कार, गुड इव्हनिंग. बघा, सर्वजण ज्या परीक्षेची आतुरतेनं वाट बघत होते ती म्हणजे तलाठी भरती. तर लक्षात घ्या, तलाठी भरतीची आज अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आणि अर्थातच जे काही वातावरण आहे, म्हणजे आपल्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर अर्थातच आनंदाचं वातावरण आहे. जे काही विद्यार्थी मंडळी आहे, तर अर्थातच तलाठी भरतीचा जो आपल्याकडे जो गाजावाजा आहे तो अर्थातच तो खूप मोठा आहे. आणि आता आपल्याला तलाठी भरतीची तयारी या ठिकाणी करायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जी संयुक्त पूर्व परीक्षा गट क अगोदर जाहिरात आलेली होती, तिची जी एक्झाम डेट आहे ती आहे 25 ऑक्टोबर. आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एक 5 ऑगस्ट पर्यंतचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर बघा, या जाहिरातीमध्ये मी हा जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे की बाबांनो, आम्ही जाहिरात तर वाचली, काय केलेलं आम्ही जाहिरात तर वाचली, पण या जाहिरातीमध्ये 3 महत्वाचे बदल आहेत. किती बदल आहेत? 3 महत्वाचे बदल आहेत. तर आपल्याला अर्थातच या लेक्चरच्या माध्यमातून ते 3 बदल बघायचे आहेत. की बाबांनो, मी तर बघितलंय की जाहिरात वाचलीये, मला तारीखही कळालेली आहे, पण नेमके 3 बदल कोणते आहेत, वन बाय वन या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं की जाहिरात आलेली आहे आता, ज्याची जी आपण वाट बघत होतो. तर त्यामध्ये जवळपास किती रे बाबांनो, तर 1500 किती 1539 जागांची या ठिकाणी काय झालेली आहे, भरघोस या ठिकाणी वाढ झालेली आहे. किती 1539. आणि अर्थातच हा आकडा खूप मोठा आहे. एकूणच जर बघायला गेलो तर आपली ही जी जाहिरात आहे तर ही 5,0707 जागांची आहे. आणि जवळपास बघायला गेलं तर मुख्य परीक्षेसाठी 91 ते 92,000 विद्यार्थी पास होणार आहे. मग मला या 91 ते 92,000 विद्यार्थ्यांमध्ये बसणं गरजेचं आहे. त्यासाठी मला युद्ध लढण्याच्या पहिले मला हे माहिती पाहिजे की आता माझी जी परीक्षा आहे ती कोणत्या कोणत्या पद्धतीनं पुढे जाणार आहे. तर यस, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये तोच महत्वाचा मुद्दा या ठिकाणी काय करायचा आहे, बघायचा आहे. बघा, जागा वाढल्या आहे, पण काय, पण रस्ता सोपा राहिलेला नाही. यस, इथेच सगळं काही अडलेलं आहे. इथं जे काही मला या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ते महत्वाचा मुद्दा म्हणजे हाच आहे की बाबांनो, जागांची संख्या वाढलेली आहे, पण हा जो काही प्रवास आहे, जे आतमध्ये मनामध्ये ज्या काही गुदगुल्या होत असतील तर त्या एवढ्या सोपं नाहीये. प्रिलिम पास करायची आहे तर अर्थातच आपल्याला बघायचं आहे माझे स्पर्धक कोण आहे, माझी जी परीक्षा पद्धती काय आहे, आणि नेमकेच या जाहिरातीमध्ये कोणते कोणते बदल झालेले आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट स्लाइडला आपल्याला तेच बघायचंय. बघा, तत्पूर्वी अर्थातच आपली ही तलाठी भरतीसाठी जे काही विद्यार्थी आहे, विद्यार्थी मंडळी, स्पेशल फक्त तलाठी भरती करणाऱ्यांसाठी आपण आप्पा नावाची या ठिकाणी बॅच लॉन्च केलेली आहे. आणि या बॅचची जी काही कॉस्ट आहे तर ती अर्थातच आपण 5,000 वरून प्राइस ही 2,999 ला आणलेली आहे. ही जी बॅच आहे ऍक्च्युअल 15 दिवसापासूनच रेकॉर्डिंग सुरू आहे, पण तिचं जे काही लॉन्चिंग आहे तर ते आज रात्री 10 वाजता आपण लॉन्च करतोय. अतिशय माफक फीज मध्ये आपण तुम्हाला संपूर्ण सिलेबस या ठिकाणी कव्हर करून देणार आहे. अर्थातच राहिला प्रश्न, जे विद्यार्थी आहे, एव्हरीवन नोज द ग्रो अकॅडमी म्हणजे या क्लासला शिकवणारा प्रत्येक व्यक्ती हा स्वतः अधिकारी आहे. अर्थातच यांनी हे सगळे जे काही रस्ता आहे तो त्यांनी क्रॉस केलेला आहे, पार केलेला आहे, आणि अर्थातच त्यांचा अनुभव तेवढा आहे. तर आपल्याला जे काही पुढे अधिकारी व्हायचा आहे तर अधिकाऱ्यांसोबतच राहून आपण अधिकारी होणं आपला मार्ग सुकर करणार आहे. त्या अनुषंगाने लक्षात घ्या की ही जी काही बॅच असणार आहे तर या बॅच मध्ये आपली जी काही फीज आहे, माफक फीज आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये टेस्ट इन्क्लुडिंग आहे, पीओक्यू अनालिसिस आहे, आणि ऑल सिलेबस कव्हर केलेला आहे. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला जो काही आपला क्लासचा नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्हाला बाकी सगळ्या डिटेल्स या ठिकाणी घेता येणार आहे. यस, आता आपल्याला महत्वाचं म्हणजे की आमच्या परीक्षेमध्ये बाबांनो जे 3 बदल झाले ते 3 बदल कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी काय करायचे, बघायचे आहेत. बघा, पहिला बदल आहे काय रे बाबांनो, हे बाकीचं काही वाचू नका, हे वाचू नका, मला जे सांगायचंय ते इकडे बघा. पहिला बदल म्हणजे काय आहे, पहिला बदल हा आहे की मी आतापर्यंत 100 प्रश्न, कोणते रे बाबा, 100 प्रश्न, आणि या ठिकाणी मला जी सवय होती काय होती, 100 प्रश्न आणि या ठिकाणी 200 मार्क्स या पद्धतीने मी परीक्षा दिलेली आहे. आता माझ्या परीक्षा पद्धतीमध्ये महत्वाचा बदल हा झालेला आहे की माझी पूर्व परीक्षा ही 100 क्वेश्चन 100 मार्क्सची आहे, आणि त्यामध्ये महत्वाचं
पहिले फक्त मला 4 घटक होते, त्यामध्ये होता मराठी. कोणता होता रे बाबांनो? बघा, पहिला होता मराठी, नंतर कोणता होता? इंग्लिश, नंतर काय होतं तुमचं? जीके, आणि नंतर कोणता होता? मॅथ अँड रिझनिंग. एवढा माझा सिलेबस होता. आता मला मराठी राहिलं का बाबा? तर नाही. माझ्या सिलेबस मध्ये इंग्लिश राहिलं का? नाही. जो जीके आहे तो जीके म्हणजे फक्त जीके नाही राहिलाय. आता त्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, तुमचा पॉलिटिकल सायन्स आहे, म्हणजे आपण पॉलिटी म्हणतो त्याला, राज्यशास्त्र, त्याच्यानंतर चालू घडामोडी आहे. हे सगळे जे घटक आहे आता त्यामध्ये आहे. आता बघायचे आहे, आणि नंतर आहे की तुमचा मॅथ अँड रिझनिंग, हा तर सगळीकडे कॉमन आहे. तर आता माझ्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल झालाय. पूर्व परीक्षा आहे, त्याचबरोबर माझी मुख्य परीक्षा सुद्धा आहे. हा एक महत्वाचा बदल आहे. आता तलाठी होणं सोपं राहिलेलं नाही. जे काही मनातल्या मनात गुदगुल्या होत आहे ना, आता हे जर आठवलं की बाबा प्रिलिमरी पास व्हायची आहे आणि मुख्यही पास व्हायची आहे, तर अर्थातच हा जो मार्ग आहे तर तो आपल्याला सुकर करण्यासाठी गृह अकॅडमीची जी काही आप्पा बॅच आहे, अर्थातच ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर अर्थातच ती तुम्हाला जॉईन सुद्धा करायची आहे. एक बघा, एक नंतरचा महत्वाचा आणि अत्यावश्यक बदल म्हणजे तो आहे अभ्यासक्रम. या ठिकाणी अभ्यासक्रमाची व्याप्ती चेंज झाली मित्रांनो. ज्यावेळेस आपण तलाठी भरती 100 क्वेश्चन द्यायचो, टीसीएस एक्झाम घ्यायची, त्यावेळेस महत्वाचा बदल म्हणजे त्यावेळेस काय व्हायचं बघा, 1 लाइनर क्वेश्चन होते. कसे होते? 1 लाइनर होते. आता मला काय करायचं आहे की माझ्या अभ्यासाची जी काही रणनीती आहे ती मला आता चेंज करणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी फॅक्च्युअल डाटा नाही, तर या ठिकाणी मल्टी लाइनर क्वेश्चन्स येणार आहेत. काय असणार आहे? मल्टी लाइनर क्वेश्चन्स. आणि अर्थातच ज्यावेळेस मल्टी लाइनर क्वेश्चन्स आहे तर तेवढा माझ्या अभ्यासाचा आवाका सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणून ध्यानात घ्या की आपल्याला आपल्या अभ्यासाची पद्धती सुद्धा बदलायची आहे. अर्थात मी युट्यूबला माझे कंटिन्यू 10 लेक्चर्स असणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यामध्ये आपण ए टू झेड गोष्टी बघणार आहोत की बाबा आपल्या अभ्यासाची पद्धती काय असावी, कोणते कोणते विषय वाचायचे आहे, त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे, सगळ्या ए टू झेड गोष्टी आपण बघणार आहे. तर ध्यानात घ्या, या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रम बदललेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये महत्वाचं की तुम्हाला एकूण 8 घटक आहे. 8 घटक आहे. त्यामध्ये आहे पॉलिटी, नंतर आहे तुमचा जिओग्राफी, नंतर आहे तुमचा इकॉनॉमिक्स, नंतर आहे तुमचा सायन्स, नंतर बघा करंट अफेअर्स, नंतर आहे हिस्ट्री, आणि नंतर एक महत्वाचा आहे तो म्हणजे मॅथ अँड रिझनिंग. जर बघायला गेलं तर बाबांनो हे 6 आणि मॅथ आणि रिझनिंग जर पकडले तर 2, एकूण माझे टोटल विषय झाले आता किती? 8 विषय मला या ठिकाणी काय करायचे तर पूर्व परीक्षेसाठी अभ्यासाला आहेत. मला याच वेळेला अभ्यास करणं गरजेचं आहे. तिसरा आणि अतिशय महत्वाचा बदल आहे, तर आवर्जून लक्षात घ्या की बाबांनो याच्या आधी एक वर्ग होता की जो फक्त तलाठी भरतीची वाट बघत होता आणि त्याचा अभ्यास करत होता. आता काय झालेलं आहे की ज्याला आरटीओ जी एमयूआय आहे, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, ज्याला एमयूआय व्हायचा आहे, ज्याला इकडे एक्साइज इन्स्पेक्टर व्हायचा आहे, एखाद्याला टॅक्स असिस्टंट व्हायचा आहे, क्लर्क व्हायचा आहे, या सगळ्यांसाठी याला पण फॉर्म भरलेला असणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की आधी तुमचा एक स्पेसिफिक वर्ग होता की बाबा यांच्या सोबतच तुमचं काय होतं, कॉम्पिटिशन होतं. आता राज्यसेवा देणारा कार्यकर्ता पण आता तुमच्या कॉम्पिटिशनला आहे. ध्यानात घ्या. म्हणजे आता या ठिकाणी जी काही कट ऑफ असणार आहे, तर अर्थातच ते जे काही आता शेवटी कट ऑफ हा तुमचा परीक्षेचा जो काही काय म्हणतात त्याला डिफिकल्टी लेवल आहे त्याच्यावरती बरंचसं डिपेंड असतं. तरी सुद्धा वाटतं तेवढं सोपं राहिलेलं नाही. आता आपल्याला काय आहे की आपल्या प्रॉपर वेनं अभ्यास करणं गरजेचं आहे. माझे स्पर्धक बदललेले आहेत. माझे पहिले स्पर्धक होते सरळ सेवेची तयारी करणारे, आता माझे स्पर्धक आहे प्रॉपर एमपीसीची तयारी करणारे. ध्यानात घ्या. त्या अनुषंगानं जर बघायला गेलं तर आता आपली जी काही स्पर्धा आहे तर अर्थातच तिच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. जी काही आपली अभ्यास पद्धती आहे, रणनीती आहे, तिच्यामध्ये मला बदल करणं गरजेचं आहे. तेव्हा येणारी परीक्षा ही माझ्यासाठी असणार आहे. या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची आहे. ठीक आहे. तर बघा हे 3 महत्वाचे बदल जे आहेत ते अभ्यासामध्ये मी घेऊन आलेलो आहे. आज आपल्याला 1 बाय 1 प्रत्येक दिवशी एका व्हिडिओमध्ये आपल्याला जो काही रोड मॅप आहे ना इथपासून तर हा डेस्टिनेशन तुमचं, तर तिथपर्यंतचा प्रवास आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून बघायचा आहे. म्हणून जे काही विद्यार्थी मंडळी लेक्चर्स बघत आहे, व्हिडिओ बघत आहे, यांनी आवर्जून व्हिडिओला लाईक पण करायचं आहे आणि अर्थात आपलं हक्काचं
चॅनल द ग्रो अकॅडमी याला तुम्हाला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. तर ध्यानात घ्या, 1 बाय 1 सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थात मी तुम्हाला आप्पा करणार आहे. आप्पा म्हणजे काय आहे, तर आपला तलाठी काय आहे, तलाट्याला आप्पा म्हणतात बघा. तर ही आपली आप्पा बॅच आहे. या बॅच मध्ये सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर थांबूया आपण. धन्यवाद.